अध्याय दुसरा वाचण्याचे फळ. सद्गुरु प्राप्ती होईल, गुरुभक्ती दृढ होईल. अध्याय दुसरा, संदीपकाची गुरुभक्ती. श्री गणेशाय नमः. हरिनाम घेणारा एक शिष्य श्री गुरुचरणांचे ध्यान करीत मार्गाने तो कोठेतरी जात होता. तो दमल्यामुळे एका झाडाखाली बसला. भस्म, व्याघ्रचर्म आणि पितांबर धारण केलेला एक योगी तेव्हा त्याच्या स्वप्नात आला. त्याने नामधारकाच्या भाई स्वहस्ते भस्म लावले व त्याला अभयदान सुद्धा दिले. नामधारकाला एकदम जाग आली. त्याने सभोवताली पाहिले पण त्याला कोणीच दिसले नाही. तो एकदम आश्चर्यचकित करीत पुनश्च मार्गस्थ झाला. काही अंतरावर त्याला स्वप्नातील योग्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तो आनंदाने पुढे धावला आणि त्यांना वंदन करून म्हणाला, हे योगेश्वरा, या भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामीराया, आपण कोण? आपण कोठून आलात व आपण नक्की कोठे राहता? योगी म्हणाला, माझे नाव सिद्ध. गाणगापूरचे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु. नामधारक म्हणाला, मीही नित्य श्री गुरूंचे ध्यान करतो. मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का? योगी म्हणाला, नामधारका, तू त्यांची एकनिष्ठेने भक्ती कर. मग तुला त्यांच्या कृपेची साक्षात अनुभूती येईल. पूर्वी ब्रह्मदेवाने कलियुगाला श्री गुरूंचा महिमा सविस्तर सांगितला. तोच आता मी तुला सांगतो आहे, तो तू अगदी व्यवस्थितपणे ऐक. सृष्टीच्या आरंभी विष्णूने आपल्या नाभी कमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले. त्याला 4 वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास ब्रह्मदेवांना आज्ञा केली. त्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी विश्व निर्माण केले. 4 प्रकारची जीवकोटी त्यांनी उत्पन्न केली. मग त्याने काळाचे 4 विभाग करून 4 युगे निर्माण केली. त्यांना क्रमाने पृथ्वीवरती धाडले. कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले. त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले. द्वापार युगाने आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे पाप व पुण्य समसमान केले. त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले. जे कलियुग वृद्ध आणि वैराग्य शून्य होते. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच ते कलियुग आले होते. त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिश्न धरले होते. ब्रह्मापुढे अधोमुख उभे राहून ते कलियुग म्हणाले, ही विधी, मी दुर्जनांचा मित्र व मी सज्जनांचा वैरी आहे. जे वाणी, रसना व कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही. गुरुभक्त, शिवभक्त, हरिभक्त, सदाचारी, धर्माचरणी यांच्या पुढे माझा काय निभाव लागणार? ब्रह्मदेव म्हणाला, काळजी करू नकोस. तू काळाला बरोबर घेऊन जा. तू भूलोकी जाताच लोकांची धर्म प्रवृत्ती निस्तेज होईल. सज्जनही पाप प्रवृत्त होतील, त्यांना तू पीडा दे. जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील. निर्मळ मनाचे, निष्कपटी, निर्लोभी, माता, पिता, देव, ब्राह्मण, गुरु, गायी व तुलसी यांची सेवा करणाऱ्या साधुजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस, ही तुला कलियुगा माझी आज्ञा आहे. ब्रह्मदेवांनी कलियुगाला अशी आज्ञा केल्यानंतर कलियुगाने ब्रह्मदेवांना गुरुचे स्वरूप व गुरुचे महात्म्य विचारले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, गुरु हा शब्दच 4 मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे. गुरु हाच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहे. देव कोपले तर गुरु रक्षण करील, पण जर गुरु कोपला तर कोणीच रक्षण करू शकणार नाही. गुरु भक्तीने जगाच्या रहस्यांचे आकलन होते.
भक्ती, वैराग्य व सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते. गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थाचे व्यवस्थित आकलन होते. गुरुच्या सेवेने कायी, वाचिक व मानसिक अशी शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. त्याविषयीची एक कथा मी सांगतो ती तू ऐक. पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पैल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करून घेत असत. एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले, माझे पूर्वजन्मींचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहे. त्यासाठी आता मी काशीला जाणार आहे. तेथे मला कुष्ठरोग होईल, मी आंधळा व पांगळा होईल. मला 21 वर्षे सांभाळावे लागेल. हे खडतर सेवा व्रतच असेल. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करील ते तुम्ही मला सांगा. ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्याने, मी तुमची सेवा करीन. तुम्ही अनुमती दिलीत तर तुमचे सर्व पापभोग मी स्वतः भोगीन, असे त्या शिष्याने गुरूंना सांगितले. वेदधर्मांना परम संतोष वाटला. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकाला घेऊन काशीस आले. तेथे त्यांना कुष्ठरोग देखील झाला. त्या कुष्ठरोगाच्या दुःखामुळे त्यांचा तो पूर्व स्वभाव बदलून ते अगदी हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व शिवराळ झाले. अनंत हाल अपेष्टा सोसून संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिला. संदीपकाची एकनिष्ठ सेवा भक्ती पाहून विश्वनाथाने त्याला दर्शन दिले. त्याला वरदान मागण्यास सांगितले, पण त्याने काहीच मागितले नाही. मग विष्णूने दर्शन देऊन त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा संदीपकाने माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ होऊ असा आशीर्वाद मागितला. तेव्हा प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याच्या गुरुभक्तीची फार प्रशंसा केली. ही गोष्ट वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले. ते म्हणाले, शिष्योत्तमा, तू काशी क्षेत्री चिरकाल वास करशील. तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्यांचे अखंड कल्याण होईल. वेदधर्मांनी शिष्याची परीक्षा घेण्यासाठीच कुरूप रूप धारण केले होते. त्यानंतर ते दिव्य देही झाले. लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यासह ते काशीतच राहिले. सिद्ध म्हणाले, नामधारका, गुरुचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढ भावाने सेवा भक्ती करावी. गुरुभक्तांवरती शंकर नेहमीच प्रसन्न असतात. अध्याय 2 संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा, गुरु तुची माझा. कृष्णातीरी वास करुणी वोजा. सुभक्त तेथे करीती आनंदा. ती सूर स्वर्गी पाहाती विनोदा. ऐसे श्री गुरु चरण ध्यात. जाता विष्णू नामांकित. अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त. मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत. दिसे स्वप्नी परियेसा. रूप दिसे सुषुप्तींत. जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधानित. पितांबर कासे देखा. येऊनी योगेश्वर जवळी. भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तयावेळी. अभय कर देत असे. इतुके देखुनी सुषुप्तीत. चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित. विस्मय करी तयावेळी. मूर्ती देखिली सुषुप्तींत. तिची ध्यातसे मनांत. पुढे निघाला मार्ग क्रमित. प्रत्यक्ष देखे तैसाची. देखोनिया योगीशा ते. करिता झाला दंडवते. कृपा भाकी करुण वक्त्रे. माता पिता तू म्हणत असे. जय जयाजी योगाधीशा. अज्ञानतम विनाशा. तू ज्योती प्रकाशा. कृपानिधी सिद्ध मुनी. तुझे दर्शन निशेष. गेले माझे दुरित दोष. तू तारका आम्हांस.
मनोनी आलासी स्वामी या. कृपेने भक्ता लागोनी इनी झाली कोठोनी, तुमचे नाव कवनमुनी कवने स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणी आपण योगी, हिंडो तीर्थे भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमुचा गुरु जगी, नृस्य सरस्वती विख्यात. त्याचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमा तीर. त्रयमूर्तीचा अवतार, श्री नृसिंह सरस्वती. भक्त तारा वया लागी, अवतार त्रयमूर्ती जगी. सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तरावया. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्तजना सदा वरदू. अखिल सौख्य श्रियानंदू, देता होय शिष्य वर्गा. त्याचे भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धन धान्यादी गोधन, अष्टैश्वर्ये नांदती. ऐसे म्हणे सिद्ध मुनी, ऐकुनी विनवी नामकरणी. आम्ही असतो सदा ध्यानी, तया श्री गुरु यतीचे. ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्ध यती. वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तो तारक आम्हासे, मनोनी माते भेटलासी. संहार करुनी संशयासी, निरोपावे स्वामी या. सिद्ध म्हणे तैवेळी, ऐक शिष्या स्तौम मोळी. गुरु कृपा सूक्ष्म स्थूळी, भक्त वत्सल परियेसा. गुरुकृपा होय जासी, दैन्य दिसे कैचे त्यासी. समस्त देव त्याचे वंशी, कै काळासी जिंके नर. ऐसी वस्तू पूजनी, दैन्य वृत्ती सांगसी झनी. नसे तुझे निश्चय मनी, मनोनी कष्ट भोगीतोसी. त्रैमूर्ती श्री गुरु, मनोनी जाणीचे निर्धारू. देऊ शकेल अखिलवरू, एका भावे भजावे. एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. रक्षिल श्री गुरु निर्धारी, आपुले भक्त जनांसी. आपण कोपे एखाद्यासी, रक्षू न शके वोमकेशी. अथवा विष्णू परियेसी, रक्षू न शके अवधारी. ऐसे ऐकोनी नाम करणी, लागे सिद्धाची या चरणी. विनवितसे कर जोडूनी, भक्ती भावे करोनिया. स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझे चित्ती. गुरु केवी झाली त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आनिक तुम्ही निरोपिले ती, विष्णू रुद्र जरी कोपती. राखू शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न रक्षी कोणी. हा बोलसे कवनाचा, कवन शास्त्र पुराणींचा. संदेह फेडिगा मनाचा, जेने मन दृढ होय. येनेन परिणाम करणी, सिद्धासी पुसे वंदोनी. कृपानिधी संतोषोनी, सांगत असे परियेसा. सिद्ध म्हणे शिष्यासी, तुवा पुसिले आम्हासी. वेदवाक्य साक्षीसी, सांगिन एका एक चित्ती. वेदचारी उत्पन्न, झाले ब्रह्मयाचे मुखे करुण. त्यापासाव पुराण, अष्टादश विख्यात. तया अष्टादशांत, ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्मवैवर्त, प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापारांती. प्रकाश केला या क्षिती, ब्रह्मवाक्य विस्तारे. तया व्यासापासूनी, ऐकले समस्त ऋषीजनी. तेची कथा विस्तारोनी, सांगेन एका एक चित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी. गुरु महिमा विस्तारेंसे, ब्रह्मदेव निरूपिला. ऐसे म्हणता नाम करणी, पुनरपि सिद्धासी नमुनी. विनवितसे कर द्वय जोडूनी, भाव भक्ती करोनिया. हने सिद्धा योगेश्वरा, अज्ञान तिमिर भास्करा. तू तारक भवसागरा, भेटलासी कृपा सिंधू. ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगितले केवी कार्यासी. आद्यंत विस्तारेंसी, निरोपीजे स्वामी या. ऐक शिष्या एक चित्ता, जदी प्रळय झाला होता. आदि मूर्ती निश्चिता, होते वट पत्र शयनी.
अव्यक्त मूर्ती नारायण, होते वटपत्री शयन, बुद्धी संभवी चेतन, आनिक सृष्टी रचावया. प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना. जागृत होया कारणा, आदि पुरुष तये वेळी. जागृत होऊनी नारायण, बुद्धी संभवे चेतन. त्यांची देख त्यांची नयनी, प्राण माझा जात असे. स्त्रिया पुत्रांवरी प्रीती, माय बापा अभेरीती, त्यावरी माझी बहुप्रीती, परम इष्ट माझे जाना. वेदशास्त्रांते निंदिती, हरिहरांते भेद पाहती, अथवा शिव विष्णू दूषिती, ते परमाप्त माझे जाना. जितेंद्रिय जे असती नर, सदा भजती हरिहर, राग द्वेष विवर्जित धीर, त्यांसी देखोनी मज भय. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, तुझा प्रकाश बहुवसी. तुवा जातांची भूमीसी, तुझे इच्छे राहटतील. एखादा विरळागत, होईल नर पुण्यवंत, त्याते तुवा साह्य होत, वर्तावे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मयाची वचन, कलियुग करीतसे नमन. कर संपुट जोडोन, विनवितसे परी असा. माझ्या दुष्ट स्वभावासी, केवी साह्य व्हावे धर्मासी. सांगा स्वामी उपायासी, कौने परी राहटावे. कलीचे वचन ऐकून ब्रह्मा हसे अति गहनी. सांगतसे विस्तारोनी, उपाय कलिसी राहटावया. काळ वेळ असती दोनी, तुझ साह्य होऊनी. येत असती निर्गुणी, तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन, तेची तुझे वैरी जान. मळमूत्रे जयांसी वेष्टन, ते तुझे इष्ट परी येसी. याची कारणे पाप पुण्यासी, विरोध असे परियेसी. जे अधिक पुण्यराशी, तेची जिंकती तुझ. या कारणे विरळागत, होतील नर पुण्यवंत, तेची जिंकती निश्चित. बहुतेक तुझ वश्य होती. एखादा विवेकी जान, राहे तुझे उपद्रव साहोन. जे न साहती तुझे दारुण, तेची होती वश्य तुझ. या कारणे कलियुगा भीतरी, जन्म होतील येणेन परी. जे जन तुझेची परी, न होय त्या ईश्वर प्राप्ती. ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन, कलियुग करीतसे प्रश्न. कैसे साधूचे अंतःकरण, कृत त्रेता द्वापार युग, उपजवी मग कलियुग. एकेकाते निरोपी मग, भूमीवरी प्रवर्तावया. बोलावुनी कृत युगासी, निरोपी ब्रह्मा परी येसी. तुआ जाऊनी भूमिसी, प्रकाश करी आपला ते. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कृतयुग आले संतोषोन. सांगेन त्याचे लक्षण, ऐका श्रोते एक चित्ते. असत्य नेने कधी वाचे, वैराग्य पूर्ण ज्ञानी साचे. यज्ञोपवीता आभरण त्याचे, रुद्राक्ष माळा कळी कंकणे. येणे रूपे योगकृत, ब्रह्मयासी असे विनवित. माते तुम्ही निरोप देत, केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्यलोक, असत्य निंदा अपवादक. मातेन सहावे ते ऐक, कवने परी वर्तावे. ऐकोनी सत्ययुगाचे वचन, निरोपितो ब्रह्मा आपण. तुवा वर्तावे सत्वगुण, क्वचित काळ येणे परी. न करी जड तुते जान, आनिक युग पाठविन. तुवा राहावे सावध होऊन, म्हणून पाठवी भूमीवरी. वर्तता येणे परी ऐका, झाली अवधी सत्याधिका. बोलावुनी त्रेता युगा देखा, निरोपी ब्रह्मा परी येसा. त्रेतायुगाचे लक्षण, ऐकशिषा सांगेन. असे त्याचे स्थूलतनू, हाती असे यज्ञ सामग्री. त्रेतायुगाचे कारण, यज्ञ करीती सकळ जन. धर्मशास्त्र प्रवर्तन, कर्म मार्ग ब्राह्मणांसी. हाती असे कुश,
समिधायसे धर्म प्रवर्तक सदा वसे. ऐसे योग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी. बोलावुनी ब्रह्माहर्षी निरोप देत द्वापारासी. सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एक चित्ते. खडग खड्वांग धरुनी हाती धनुष्य बाण एके हाती. लक्षण उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे. पुण्य पाप समान देखा स्वरूपे व्यापार असे निका. निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाती पाचारी. जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा. ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका. ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परी. विचारहीन अंतकरण पिशाच्या सारखे वदन. तोंड खालते करून ठाई ठाई पडत असे. वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष संगे घेऊन. वाम हाती धरोनी शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख. जीवा धरोनी उजवे हाती नाचे केली अतिप्रीती. दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्र. हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखी शिवी. ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणोनिया. देखोनिया तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन. पुसतसे अति विनयाने लिंग जिव्हा का धरिली. कलियुग मने ब्रह्मयासी जिंकिन समस्त लोकांसी. लिंग जिव्हा रक्षणारांसी हारी असे आपनाते. या कारणे लिंग जिव्हा धरुनी नाचे ब्रह्मदेवा. जेथे मी जाईन स्वभावा आपण भिये कवनाते. एकोणी कलीचे वचन निरोप देत ब्रह्मा आपण. भूमीवरी जाऊन प्रकाश करी आपुले गुणे. कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमीसी. आपुले गुण तुम्हासी सांगे नैका स्वामी या. उच्छेद करीन धर्मासी आपण असे निरंकुशी. निरानंद परियेसी निंदा कलह मानसेनी. परद्रव्य हारक परस्त्री रत हे दोघे माझे भ्रात. प्रपंच मत्सर दंभक प्राण सखे माझे असती. बका सारिखे संन्यासी तेची माझे प्राण परियसी. छळन करोनी उदरासी मिळविती पोषणार्थ. तेची माझे सखे जाण आणिक असतील पुण्यजन. तेची माझे वैरी जाण म्हणून विनवी ब्रह्मयासी. ब्रह्मा मने हे कलियुगासी. सांगे तुझ उपदेशी कलियुगी आयुष्य नरासी. स्वल्प असे 100 पूर्वयुगांतरी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका. तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवसवरी. मग होय तयांसी गती आयुष्य असे अखंडिती. या कारणे क्षिती कष्टती बहु दिवस पर्यंत. तैसे नवेची कलियुग जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपण. करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था. जे जन असती ब्रह्मज्ञानी पुण्य करीतील जाणोनी. त्यास तुवा साह्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणत असे नमो न. स्वामींनी निरोपिले जे जन तेची माझी वैरी असती. ऐसे वैरे जेथे असती केऊ जाऊ तया क्षिती. ऐकता होय मज भीती केवी पाहू तयांसी. पंचशतभूमंडळांत भरतखंडी पुण्य बहुत. मज मारितील देखत कैसा जाऊ म्हणत असे. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हासोन. काळात्म्याते मिळोन तुवा जावे भूमीसी. काळात्म्याचे ऐसे गुण धर्म वासना करील छेदन. पुण्यात्म्याचे अंतकरण उपजेल बुद्धी पापाविषयी. कली म्हणे ब्रह्मयासी वैरी माझी परियेसी. वसतात भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकावे. उपद्रविती माते बहुत कृपानये मज देखत. जे जन शिव हरिध्यात
धर्मरत मनुष्य देखा. आनिक असती माझे वैरी, वास करीती गंगा तीरी. आनिक वारा नशीपुरी, जाऊनी धर्म करीती देखा. तीर्थे हिंडती जे चरणे, आनिक ऐकती पुराणे. जे जन करीती सदा दाने, तेची माझे वैरी जाण. ज्यांचे मनी वसे शांती, तेची माझे वैरी ख्याती. अदांबिकपणे पुण्य करीती, त्यांसी देखता भीत असे. नासागरी दृष्टी ठेवूनी, जप करीती अनुष्ठानी. त्यांसी देख त्यांची नयनी, प्राण माझा जात असे. स्त्रिया पुत्रांवरी प्रीती, माय बापा अभेरीती. त्यावरी माझी बहुप्रीती, परम इष्ट माझे जाणा. वेदशास्त्रांते निंदिती, हरिहरांते भेद पाहती. अथवा शिव विष्णू दूषिती, ते परम आप्त माझे जाणा. जितेंद्रिय जे असती नर, सदा भजती हरिहर. राग द्वेष विवर्जित धीर, त्यांसी देखोनी मज भय. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, तुझा प्रकाश बहुवसी. तुवा जातांची भूमीसी, तुझे इच्छे राहटतील. एखादा विरळागत, होईल नर पुण्यवंत. त्याते तुवा साह्य होत, वर्तावे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कलियुग करीतसे नमन. कर संपुट जोडून, विनवितसे परी असा. माझ्या दुष्ट स्वभावासी, केवी साह्य व्हावे धर्मासी. सांगा स्वामी उपायासी, कौने परी राहटावे. कलीचे वचन ऐकून, ब्रह्मा हसे अति गहनी. सांगतसे विस्तारोनी, उपाय कलिसी राहटावया. काळ वेळ असती दोनी, तुझ साह्य होऊनी. येत असती निर्गुणी, तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन, तेची तुझे वैरी जाण. मळमूत्रे जयांसी वेष्टन, ते तुझे इष्ट परी येसी. याची कारणे पाप पुण्यासी, विरोध असे परी येसी. जे अधिक पुण्यराशी, तेची जिंकती तुझ. या कारणे विरळागत, होतील नर पुण्यवंत. तेची जिंकती निश्चित, बहुतेक तुझ वश्य होती. एखादा विवेकी जाण, राहे तुझे उपद्रव साहोन. जे न साहती तुझे दारुण, तेची होती वश्य तुझ. या कारणे कलियुगा भीतरी, जन्म होतील येणेन परी. जे जन तुझेची परी, न होय त्या ईश्वर प्राप्ती. ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन, कलियुग करीतसे प्रश्न. कैसे साधूचे अंतकरण, कवन असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे तैवेळी, एक चित्ते ऐक कली. सांगे नाही का श्रोते सकळी, सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरुनी अंतकरण, शुद्ध बुद्धी वर्तती जन. दोष न लागती कधी जाण, लोभ वर्जित नरांसी. जे नर भजती हरिहरांसी, अथवा असती काशी निवासी. गुरु सेविती निरंतरेंसी, त्यांसी तुझा न लगे दोष. माता पिता सेवकांसी, अथवा सीवी ब्राह्मणासी. गायत्री कपिला धेनुसी, भजनारांसी न लगे दोष. वैष्णव अथवा शैवासी, जे सेविती नित्य तुळशीसी. आज्ञा माझी आहे ऐसी, तयांसी बाधू नको. गुरुसेवक असती नर, पुराण श्रवण करणार. सर्व साधन धर्मपर, त्याते तुवा न बाधावे. सुकृती शास्त्र परायणासी, गुरुती सेविती वंशोवंशी. विवेके धर्म करणारांसी, त्याते तुवा न बाधावे. कली म्हणे ब्रह्मयासी, गुरु महिमा आहे कैशी. कवन गुरु स्वरूपे कैसी, विस्तारावे मज प्रती. ऐकोनी कलीचे वचन, ब्रह्मा सांगतसे आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण, रेफ पापस्य दाहकः. उकार विष्णू रवक्त्य, त्रितयात्मा श्री गुरु सत्य. परब्रह्म गुरु निश्चित, मनोनी सांगे कलिसी. श्लोक. गणेशो वाग्निना युक्तो, विष्णुनाच समन्वितः. वर्णद्वयात्मको मंत्रश्वतुर्मुक्तिप्रदायकः.
टीका. गणेशा ते म्हणती गुरु, तैसाची असे वैश्वानरू. ऐसाची जाण शांग धरू, गुरु शब्द वर्ते इतुके ठाई. श्लोक. गुरु पिता गुरुर्माता गुरुरेव परः शिव. शिवेरुष्टे गुरुस्त्राता गुरोरुष्टे न कश्वन. टीका. गुरु आपला माता पिता, गुरु शंकरू निश्चिता. ईश्वरू होय जरी कोपता, गुरु रक्षिल परियेसा. गुरु कोपेल एखाद्यासी, ईश्वर न राखे परियेसी. ईश्वरू कोपेल ज्या नरासी, श्री गुरु रक्षी निश्चये. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुरेकः परं ब्रह्म तस्मात् गुरुमुपाश्रयेत्. टीका. गुरु ब्रह्मा सत्य जाण, तोची रुद्र नारायण. गुरुची ब्रह्म कारण, म्हणून गुरु आश्रावा. श्लोक. हरौ प्रसन्नेपि च वैष्णवा जनाः संपार्थयन्ते गुरु भक्तिमव्ययाम्. गुरु प्रसन्ने जगदीश्वरः सदा जनार्दन स्तुष्यन्ति सर्वसिद्धिदः. टीका. ईश्वर जरी प्रसन्न होता, त्याचे गुरु होय ओळखविता. गुरु आपण प्रसन्न होता, ईश्वर होय आधीन आपुल्या. श्लोक. गुरु सदा दर्शयिता प्रवृत्तिं तीर्थं व्रतं योग तपादि धर्मान. आचार वर्णादि विवेक यज्ञान ज्ञानं परं भक्ति विवेकयुक्तम. टीका. गुरु भजे शास्त्रमार्ग वर्तोनी तीर्थव्रत योग तपादि मुनी. आचार वर्णादि ज्ञानी ज्ञान परम भक्ती विवेकयुक्त. या कारणे श्री गुरुसी भजावी शास्त्र मार्गेसी. तीर्थव्रत याग तपासी ज्योती स्वरूप असे जाना. आचार धर्म वर्णाश्रमांसी विवेक धर्म मार्गासी. भक्ती वैराग्य युक्तांसी गुरुची मार्ग दाविनार. इतुके ऐकोनी कली आपण विनवे तसे कर जोडून. गुरु सर्व देवा समान केवी झाला सांग मज. ब्रह्मा म्हणे कलिसी सांगेन तुझ विस्तारेंसी. एक चित्ते परियेसी गुरु विन पार नाही. श्लोक. गुरुं विना न श्रवणं भवेत् कस्यापि कस्यचित्. विना कर्णेन शास्त्रस्य श्रवणं तत्कुतो भवेत्. टीका. गुरुविन समस्तांसी श्रवण कैचे परियेसी. श्रवण होता मनुष्यांसी समस्त शास्त्रे ऐकती. शास्त्र ऐकता परियेसी तरतील संसारासी. या कारणे गुरुची प्रकाशी ज्योती स्वरूप जाणावा. गुरु सेविता सर्वसिद्धी होती परियेसा त्रिशुद्धी. कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीची तीरी अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी. वृक्ष असती नाना परी पुण्य नामी मृग वसती. ब्रह्म ऋषी आदी करोनी तप करीते तया स्थानी. तयांत वेद धर्म म्हणोनी पैल पुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती. त्यात दीपक म्हणोनी ख्याती शिष्य होता परियेसा. होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण. झाला असे अतिनिपुण सेवा करिता श्री गुरुची. वेद धर्म ऐके दिनी समस्त शिष्यांसी बोलावुनी. उसतसे संतोषोनी ऐका श्रोते एक चित्ते. बोलावुनी शिष्यांसी बोले गुरु परियेसी. प्रीती असेल आम्हांसी तरी माझे वाक्य परियेसा. शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपिसी. तू तारका आम्हांसी अंगीकारू हा भरवसा. गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रवरव घोरी. अविद्या माया सागरी बुडून जाय तो नर. मग तया कैची गती नरकी पडे तो सतती. गुरु तारक हे ख्याती वेद पुराणे बोलती. ऐकोनी शिष्यांची वाणी तोषला वेद धर्म मुनी. संदीप काते बोलावुनी सांगतसे परियेसा.
ऐका शिष्य सकळीक, आमचे पूर्वार्जित असे एक. जन्मांतरी सहस्राधिक, केली होते महापातके. आमुचे अनुष्ठान करिता, बहुत गेले प्रक्षाळिता. काही शेष असे आता, भोगिला वांचून न सुटे जाना. तया सामर्थ्य उपेक्षा करीतो, पाप मोक्ष आड रिगतो. याचे कारण निष्कृती करीतो, तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही, आपुले पापा निष्कृती नाही. हा निश्चय जाणून पाही, भोगावे आम्ही परी ऐसा. या पापाचे निष्कृतीसी, जावे आम्ही वाराणसीसी. जाईल पाप शीघ्रेंसी, प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आम्हांसी, न्यावे पुरी वाराणसीसी. पाप भोगीन स्वदेहासी, माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यांत, कवन असे सामर्थ्यवंत. अंगीकारावे त्वरित, म्हणून पुसे शिष्यांसी. तया शिष्यांमध्ये एक, नाम असे संदीपक. बोलत असे अति विवेक, तया गुरु प्रति देखा. दीपक म्हणे गुरुस, पाप करिता देहनाश. न करावा संग्रहो दुःखास, शीघ्र करा प्रतिकारू. वेद धर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी. क्षालन करावे पापांसी, पुढती वाढे विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चित्ते, आपले देही भोगोनी त्वरिते. पापा वेगळे न होता निरुते, मुक्ती नव्हे आपणांसी. देवा अथवा ऋषेश्वरांसी, मनुष्यादी ज्ञानवंतांसी. क्षालन न होय पापासी, आपुले आपण न भोगिता. दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी. सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगीजे. ऐकोनी दीपकाचे वचन, वेद धर्म म्हणे आपण. कुष्टे होईल अंगहीन, अंधक पांगुळ परी ऐसा. संवत्सर 21, माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढ व्रत, अंगीकारावी तुम्ही सेवा. दीपक म्हणे गुरुसी, पुष्टी होईना अपरहर्षी. अंध होईन 21 वर्षी, पाप निष्कृती करीन. तुमचे पापाचे निष्कृती, मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणून चरणांसी लागला. एकोणी शिष्याची वाणी, संतोषला वेद धर्ममुनी. सांगत असे विस्तारोनी, तया पाप लक्षणे. आपुले पाप आपणासी, ग्राह्य नवे पुत्र शिष्यांसी. न भोगिता स्वदेहासी, न वेंचे पाप परी ऐसा. या कारणे आपण देखा, भोगीन आपुले पाप दुःखा. सांभाळी मज तू संदीपका, 21 वर्षेपर्यंत. जे पीडिती रोगे देखा, प्रतिपाळ नारासी कष्ट अधिका. मज हुनी संदीपका, तू ते कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही, भोगीन पाप निश्चयी. तुवा प्रतिपाळावी पाही, काशीपुरा नेऊन या. तया काशीपुरी जाण, पापा वेगळा होईन. आपण शाश्वत पद पावेन, तुझ करिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे गुरुसी, अवश्य नेईन पुरी काशी. सेवा करीन 21 वर्षी, विश्वनाथा सम तुमची. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, कैसा होता शिष्य त्यासी. पुष्ट होतांसी गुरुसी, नेले काशीपुरा. मणिकर्णिका उत्तर देशी, कंबळेश्वर सन्निधेसी. राहिले तेथे परियसी, गुरु शिष्य दोघे जण. स्नान करुनी मणिकर्णिकेसी, पूजा करीती विश्वनाथासी. प्रारब्ध भोगता गुरुसी, भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोग झाला बहुत, अक्षहीन अति दुःखित. संदीपक सेवा करीत, अति भक्ती करुनिया. व्यापिला देह कुष्ठे बहुत, पुकृमी पडे रक्त. दुःख व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला जाण. दीक्षा मागोनी संदीपक, गुरुसी आणोनी देत नित्यक. करी पूजा भावेक, विश्वनाथ स्वरूप म्हणत असे. रोगे करुनी पीडिता नरू, साधू जन होती क्रूरू.
तोची देखा द्विजवरू, होय क्रूर एखादे वेळी. भिक्षा आणिता एखादे दिवशी, न जेवे श्री गुरु कोपेंसी. स्वल्प आणिले म्हणून क्लेशी, सांडूनी देत भूमीवरी. एरे दिवशी जाऊनी शिष्य, आने अन्य बहुवस. मिष्टान्य न आने म्हणून क्लेश, करिता झाला परीएसा. परोपरीचे पक्वान्न, कानानिशी म्हणे जान. कोपे मारू येता आपण, शाखा परोपरी मागत असे. जितुके आनी मागोनिया, सर्वस्वी करी तसे वाया. कोपे देत शिविया, परोपरी परीएसा. एखादे समयी शिष्यासी, म्हणे ताता ज्ञानराशी. मज निमित्त कष्टलासी, शिष्य राया शिखामणी. सवेंची म्हणत वचने क्रूर, माते गांजिले अपार. तू आमुचे विष्टामूत्र, क्षण क्षणा धूत नाही. खाता ती मज मक्षिका, कान निवारिसी संदीपका. सेवा करिता म्हणे ऐका, भिक्षा नानीशी म्हणत असे. या कारणे पापगुण, ऐसेची असती जाण. वोखट वाक्य निर्गुण, पाप म्हणोनी जाणावे. पाप असे जेते बहुत, दैन्य मत्सर वसे तेथ. शुभाशुभ नेने कचित, पाप रूपे जाणावे. एखादे दैन्यकासी, दुःखे प्राप्त होती कैसी. अपस्मार होय जयासी, पाप रूप तोची जाना. समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग नव्हेनिका. वेद धर्म द्विजायका, कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुण दोष, मनात न आनी तोची शिष्य. सेवा करी एक मानस, तोची ईश्वर मानोनी. जैसे जैसे मागे अन्न, आणुनी देतसे परिपूर्ण. जैसा विश्वेश्वर नारायण, तैसा गुरु म्हणत असे. काशी क्षेत्र थोर असता, न करी कदा तीर्थयात्रा. न जाय देव दर्शना सर्वथा, गुरु सेवे वांचुनी. श्लोक. न तीर्थयात्रा, न च देवयात्रा. न देहयात्रा, न च गेहयात्रा. अहर्निशं ब्रह्महरी, सुबुद्धो गुरु. प्रसेव्यो नहि, सेव्य मन्नत. टीका. आपुले देह संरक्षण, कधी न करी शिष्य जान. लय लावूनी श्री गुरुचरण, कौनासवे न बोलेची. अहोरात्र येनेम परी, ब्रह्मा शिव म्हणे हरी. गुरुची होय निर्धारी, म्हणून सेवा करीत असे. गुरु बोले निष्ठुरेंसी, आपण मनी संतोषी. जे जे त्याचे मानसी, पाहिजे तैसे वर्तत असे. वर्तता येनेम परी देख, प्रसन्न होऊनी पिनाक. उभा येऊनी सन्मुख, वर माग म्हणत असे. अहो गुरुभक्त दीपका, महाज्ञानी कुल दीपका. तुष्टल तुझे भक्तीसी ऐका, प्रसन्न झालो मागा आता. दीपक म्हणे ईश्वरासी, हे मृत्युंजय ओमकेशी. न पुसता आम्ही गुरुसी, वर न घे सर्वथा. म्हणून गेला गुरुपासी, विनवी तसे तयासी. विश्वनाथ आम्हांसी, प्रसन्न होऊन आलासे. निरोप झाली या स्वामीचा, मागेन उपशम व्याधीचा. वर होता सदाशिवाचा, बर्वे होईल म्हणत असे. ऐकोनी या शिष्याचे वचन, बोले गुरु कोपायमान. माझे व्याधी निमित्त जाण, नको प्रार्थो ईश्वरासी. भोगीला वांसोनी पातकासी, निवृत्ती नव्हे गा परीएसी. जन्मांतरी बाधिती निश्चयेंसी, धर्मशास्त्री असे जाण. मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी, तेने करावी पाप धुनी. शेष राहता निर्गुणी, विघ्न करीतील मोक्षासी. ऐशिया परिशिष्यासी, गुरु सांगे परीयसी. निरोप मागुनी श्री गुरुसी, गेला ईश्वरा सन्मुख. जाऊनी सांगे ईश्वरासी, नलगे वर आपणासी. नये गुरुचे मानसी, केऊ घेऊ म्हणत असे. विस्मय करुनी वोमकेशी, गेला निर्वाण मंडपासी. बोलावून समस्त देवांसी,
सांगे वृत्तांत विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसा गुरु कैसा शिष्य, कोठे त्यांचा रहिवास, सांगावे मज निर्धारे. सांगे ईश्वर विष्णूसी, आश्चर्य देखिले परीयेसी. दीपक शिष्य निश्चयंसी, गुरु भक्त असे जाना. गोदावरी तीरवासी, वेद धर्म म्हणीचे तापसी. त्याची सेवा अहर्निशी, करीतो भावे एक चित्ते. नाही त्रिलोकी देखिला कोणी, गुरुभक्ती करणार निर्गुणी. त्या ते देखोनी माझे मनी, अति प्रीती वर्तत असे. वर देईन म्हणून आपण, गेलो होतो तया जवळी जाण. गुरुचा निरोप नाही म्हणून, न घे वर परीयेसा. अनेक दिव्य सहस्त्रवर्षी, तप करीती महाऋषी. वर मागती अहर्निशी, नाना कष्ट करोनिया. तैसा तापसी योगियांसी, नव्हे मज वर द्यावयासी. बलात्कारी देता तयासी, वर न घेतो दीपक. तन्मन अर्पुनी श्री गुरुसी, सेवा करीतो संतोषी. त्रयमूर्ती म्हणून गुरुसी, निश्चय भजत असे. समस्त देव माता पिता, गुरुची असे तत्वता. निश्चय केला असे चित्ता, गुरु परमात्मा म्हणोनी. किती म्हणोनी वर्णू त्यासी, अविद्या अंधकारासी. छेदिता दीपक परीयेसी, कुल दीपक नाम सत्य. धर्म ज्ञान सर्व एक, गुरुची म्हणे कुल दीपक. चरण सेवा मनपूर्वक, करीतो गुरुची भक्तीने. इतुके ऐकुनी शार्ग धरू, पाहावया गेला शिष्य गुरु. त्यांचा भक्ती प्रकारू, पाहे तये वेळी. सांगितले विश्वनाथे, त्याहून दिसे आनिक तेथे. संतोषोनी दीपकाते, म्हणे विष्णू परीयेसा. बोलावुनी दीपकासी, म्हणत असे ऋषिकेशी. तुष्टलो तुझे भक्तीसी, वर माग म्हणत असे. दीपक म्हणे विष्णूसी, काय भक्ती देखुनी आमांसी. वर देतोसी परीयेसी, कवन कार्या सांग मज. लक्ष कोटी सहस्त्र वरुषी, तप करीते अरण्यवासी. त्यांचे करतोसी उदासी, वर्ण देसी नारायणा. मी तर तुझं भजत नाही, तुझे नाम स्मरत नाही. बलात्कारे येऊनी पाही, केवी देशी वर मज. ऐकोनी दीपकाचे वचन, संतोषला नारायण. सांगत असे विस्तारून, तया दीपका प्रती देखा. गुरु भक्ती करीसी निर्वाणींसी, म्हणून आम्ही जाहलो संतोषी. जे भक्ती केली त्वा गुरुसी, तिची आम्हांसी पावली. जो न रसेल गुरु भक्त जाण, तोची माझा जीव प्राण. त्यासी वश्य झालो आपण, जे मागेल ते देतो तया. सेवा करी माता पिता, ती पावी मज तत्वता. पतिसेवा स्त्रिया करिता, तेही मज पावत असे. एखाद्या भल्या ब्राह्मणासी, यती योगेश्वर तापसी. करीती नमन भक्तींसी, तेची मज पावे जाना. ऐसे ऐकुनी दीपक, नमिता झाला आनिक. विनवी तसे देख, मने सिद्ध नामधारका. ऐक विष्णू ऋषिकेशी, निश्चय असो माझे मानसी. वेदशास्त्र मीमांसादिकांसी, गुरु आम्हासी देणार. गुरुपासूनी सर्व ज्ञान, त्रैमूर्ती होती आम्हा अधीन. आमचा गुरुची देव जाण, अन्यथा नाही जाण पा. सर्व देव सर्व तीर्थ, गुरुची आम्हा असे सत्य. गुरु वांचुनी आम्हा परमार्थ, काय दूर असे सांगा. समस्त योगी सिद्धजन, गुरु वाचुनी न होती सज्ञान. ज्ञान होता ईश्वरापन, केवी दूर असे सांगा. जोवर द्याल तुम्ही मज, श्री गुरु देतो काय चोज. या कारणे श्री गुरुराज, भजत असे परीयेसा. संतोषोनी नारायण, मने धन्य धन्य माझा प्राण. तू शिष्य शिरोरत्न, बाळक तुझी आमचा. काहीतरी मागाता, वर देईन तत्वता. विश्वनाथ आला होता, दुसरेन वर द्यावयासी मी आलो.
आमचेनी मन संतोषी, वर मागज तुझे मानसी. तुझं वश झालो निर्धारेंसी, जे पाहिजे ते देईन आता. दीपक म्हणे विष्णूसी, जरी वर आम्हा देसी. गुरु भक्ती होय अधिक मानसी, ऐसे मज ज्ञान द्यावे. गुरुचे रूप आपण ओळखे, ऐसे ज्ञान देई सुखे. या पारतेन मागे निके, म्हणून चरणी लागला. दिदला वर शाळग पाणी, संतोषोनी बोले वाणी. अरे दीपका शिरोमणी, तू माझा प्राण सखा होसी. तुआ ओळखिले गुरुसी, देखिले दृष्टी पर ब्रह्मासी. आनिक जरी आम्हा पुससी, सांगे नैक एक चित्ते. लौकिक सुबुद्धी होय जैशी, धर्माधर्म सुमने तैशी. उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेंसी, स्तुती करिगा अहर्निशी. जे जे समय श्री गुरुसी, तू भक्तीने स्तुती करीसी. तेने होऊ आम्ही संतोषी, तेची आमुची स्तुती जाण. वेद वाचिती सांगेसी, वेदांत भाष्य अहर्निशी. वाचिती जन उत्कृष्टेंसी, आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत, गुरुची ब्रह्म असे म्हणत. याची कारणे गुरु भजता सत्य, सर्व देवता तुझ वश्य. गुरु म्हणजे अक्षर दोन, अमृताचा समुद्र जाण. तयामध्ये बुडताक्षण, केवी होय परियेसा. जयाचे हृदयी गुरु स्मरण, तोची त्रिलोकी पूज्य जाण. अमृतपान सदा सगुण, तोची शिष्य अमर होय. श्लोक. यदा मम शिवस्यापि, ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि. अनुग्रहो भवे नृणां सेवते, सद्गुरुस्तदा. टीका. आपण अथवा ईश्वरू, ब्रह्मा जरी देतावरू. तद्वत फल दाता गुरु, गुरु त्रैमूर्ती याची कारणे. ऐसा वर दीपकासी, दिदला विष्णूने परियेसी. ब्रह्मा सांगे कलिसी, एक चित्ते परियेसा. वर लाधोनी दीपक, गेला गुरुचे सन्मुख. पुसतसे गुरु ऐक, तया शिष्या दीपकासी. ऐक शिष्या कुळदीपका, काय दिदले वैकुंठ नायका. विसारोनी सांगेनिका, माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी, वर दिदला ऋषिकेशी. म्या मागितले तयासी, गुरु भक्ती भावी म्हणूनिया. गुरुची सेवा तत्परेंसी, अंतकरण दृढेंसी. वर दिदला संतोषी, दृढ भक्ती माझी तुमचे चरणी. संतोषोनी श्री गुरु, प्रसन्न झाला साक्षात्कारू. जीवित्वे होय तू स्थिरू, काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्वसिद्धी, तुझे घरी नवनिधी. विश्वनाथ तुझे स्वाधी, म्हणे गुरु संतोषोनी. तुझे स्मरण जे करीती, त्यांचे कष्ट निवारण होती. श्रियायुक्त नांदती, तुझे स्मरण मात्रेंसी. येनेन परिशिष्यासी, प्रसन्न झाला परियेसी. दिव्य देह झाला तत्क्षणेंसी, झाला गुरु वेद धर्म. शिष्याचा भाव पाहावयास, कुष्टी झाला महाक्लेश. तो तापसी अतिविशेष, त्यासी कैचे पाप राहे. लोकानुग्रह करावयासी, गेला होता पुरी काशी. काशी क्षेत्र महिमायसी, पाप जाई सहस्र जन्मींचे. तया काशी नगरांत, धर्म अथवा अधर्मरत. वास करीती कच्चित, त्यांची पुनर्जन्म नाही जाना. सूत म्हणे ऋषीश्वरासी, येणे प्रकारे कलिसी. सांगे ब्रह्मा परियेसी, शिष्य दीपक आख्यान. सिद्ध म्हणे नामकर्णी, दृढ मन असावे याची गुणी. तरीच तरेल भवारणी, गुरु भक्ते असे येणे विधी. श्लोक. यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा कस्य महात्मनः, तत्र तत्र महादेवः प्रकाशमुपगच्छति. टीका. जरी भक्ती असी दृढेंसी, त्रिकरण सह मानसी. तोची लाधे ईश्वरासी, ईश्वर होय तयावश्य. गंगाधराचा नंदन, श्रोतयांसी करी नमन. न म्हणावे न्यूनपूर्ण, माझे बोबडे बोलासी. इति श्री गुरुचरित्र
परमकथा कल्पतरौ श्री नृस्य सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः। श्री दत्तात्रेयार्पितमस्तु। ओवी संख्या 279। श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।